सोप्या होत चाललेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं आपल्याला काही येत नाही, आपल्याला काही टेक्नॉलॉजी माहित नाही, असं न करता जे काही छोट्या-छोट्या टिप्स आहेत, त्या वापरत-वापरत आपण आपलं काम करून घ्यायचं आहे. आणि सध्या असं आहे, की एआय जर माहीत नसेल, तर तुमची कामं करण्यासाठी जे तुम्हाला 5 तास लागतात, ते 5 तासावरनं तुम्ही 5 मिनिटामध्ये, 10 मिनिटामध्ये तुमचं काम करू शकता. तर त्या केसमध्ये तुम्ही खूप मोठे इंजिनिअर असावेत असं काही गरजेचं नाहीये. कारण कुठलीही गोष्ट तुम्ही एआय वापरून खूप सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ शकता आणि खूप सिस्टमॅटिकली काम करू शकता. तर हे करत असताना तुम्हाला एआय हे माणसाची जागा घेणार नाहीये. पण जे लोक एआयचा वापर करू शकतील, ते इतरांची जागा घेतील. आजच्या व्यावसायिक कौशल्य तंत्रज्ञान हे केवळ साधन नाही, तर ते एक धोरणात्मक भागीदार आहे. आता या शब्दाचा अर्थ असा, की फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ChatGPT इन्स्टॉल केलं. आता जसं की आता ह्या स्क्रीनवरती आपण प्रेझेंटेशन बघतोय. हे प्रेझेंटेशन आपण हे जे नोटबुक एलएलएम आहे, त्याच्यामधनं आपण केलेलं आहे. आता नोटबुक एलएलएम काय आहे, तर एक सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये जर आपण म्हटलं, की मला एक चांगली डिझाइन बनवून द्या किंवा मला एखादं चांगलं पीपीटी बनवून द्या, तर हे 2 मिनिटामध्ये बनवून देते. त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या कुठल्याही कामानिमित्त डिझाइन बनवून घेऊ शकता, जे की खूप सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ChatGPT मध्ये जर गेलात, तर chatgpt.com नावाची वेबसाईट आहे. जी जर तुम्ही लॅपटॉपवरती काम करत असाल तर त्याच्याऐवजी तुम्ही जर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या लॉग इन विथ जीमेल म्हणजे तुमचा लॉग इनचा गुगलचा युजरनेम पासवर्ड टाकला तर तुम्ही याच्यामध्ये जाताय. आणि हे एक असं आता एआय आलेलं आहे की याच्यामध्ये तुम्ही जर बघत असाल की फॉर एक्झाम्पल आपल्याला ह्याच्यामध्ये काम करत असताना इथं की क्रिएट इमेज फॉर अजित दादा और बर्थडे विशेष हे आपण क्रिएट इमेज फॉर अजितदादा पवार बर्थडे विशेष टाकलं तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये एक इमेज तयार करून देईल. जी करण्यासाठी आपल्याला जर स्वतः करायची असती तर आपल्याला इंटरनेटवरती जावं लागलं असतं, एक फाईल डाउनलोड करावी लागली असती त्यांच्या फोटोची, त्याच्यानंतर बर्थडेचे एखादं बॅकग्राऊंड असलेलं फोटो इमेज आणायला लागली असती आणि त्यानंतर मग तुम्हाला ह्या गोष्टी करता आल्या असत्या. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी न करता सुद्धा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीला जर तुम्हाला हे जर थांबवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तर ह्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली आता ह्याच्यामध्ये जनरेट होतील नाही का. म्हणजे सेटिंग अप द सीन, जे काही बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंडचं सीन ते तयार करताय, त्याची एक पॉलिशिंग डिटेल तयार करताय. तर आणि त्यांनी तुम्हाला 2 ऑप्शन सुद्धा दिलेत की इमेज 1 आणि इमेज 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली इमेज पाहिजे. तर तुम्ही जर आता बघितलं असेल तर ऑटोमॅटिकली हे फ्लायर तयार झालं. हे जर आपण कोणाकडनं बनवायला जात होतो पहिल्यांदा तर ₹10, ₹20 किंवा ₹50 लोकं घ्यायची. पण आता ही जी फ्लायर तयार झालेली आहे, त्याच्यामध्ये समजा तुम्हाला असं वाटलं की हे पहिलं फ्लायर चांगलं आहे, तर तुम्हाला इमेज 1 इज बेटर किंवा आता इमेज 2 इज बेटर ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठली आवडती ती तुम्ही इमेज घेऊ शकता. आता ही जी इमेज आपण घेतली तर आपल्याला ही इमेज मिळाली आणि ह्याचं जरी तुम्ही फ्लेक्स पेंटिंग केलं, तरी फ्लेक्सवरती सुद्धा ही इमेज फाटत नाही. फाटत नाही याचा अर्थ असा की ही इमेज ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड करता, ही इमेज तुम्ही ज्यावेळेस डाउनलोड करून घेताय तुमच्या लॅपटॉपवरती आणि तुम्ही त्याचे जे पिक्सेल बघताय, पिक्सेल म्हणजे की ही इमेज किती डीप मध्ये बनवलेली आहे, तर ही 2 MB ची इमेज आहे. 2 MB ची इमेज आहे आणि पॅरलली ह्या इमेज वरती जर आपण राईट क्लिक केलं आणि त्याच्या प्रॉपर्टी मध्ये गेलो तर ही इमेज जी आहे त्याचे जे डिटेल्स आहेत इथे इमेजचे, ही इमेज 1254 पिक्सेलची 96 DPI ची इमेज आहे. म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीची यांनी इमेज बनवून दिलेली आहे. जसं आता आपण बघताय की ही इमेज तुम्ही बघताय, ह्या इमेजला आपण झूम केलं, किती जरी मोठं झूम केलं तरी सुद्धा तुम्हाला हे अक्षर असं जसं जे आहे तसं दिसतंय. म्हणजे जेणेकरून एवढ्या मोठ्या क्वालिटीमध्ये जरी तुम्ही इथला फोटो जरी करून बघितला
तरी सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये एक आउटपुट येतंय, की जे तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारची तुम्हाला संधी देऊन जाते, की तुम्हाला यासाठी पहिल्यांदा डिझायनरकडे जायला लागायचं. पण आता डिझायनर नाहीये तरी सुद्धा तुम्ही तुमचं काम करू शकताय. आता ह्याच्यामध्ये आपण आता पहिला प्रॉम्प्ट टाकला होता, की मला एक इमेज बनवून द्या. आता ह्याच्यामध्ये जर समजा टाकलं होतं, की क्रिएट अ टाइम टेबल टू विजिट मुळशी अँड भोर तालुका फॉर 1 day visit from 6 AM to 6 PM. जर अशा पद्धतीने आपण नुसतं टाइम टेबल बनवून मागितलं की तुम्हाला मुळशी आणि भोरला निघायचंय, तर त्या केसमध्ये सकाळी तुम्हाला 6 वाजता निघावं लागेल पुण्यापासून तुम्ही मुळशीला जाऊ शकता. मुळशीला तुम्ही 7:30 वाजेपर्यंत पोहोचाल. 7:30 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही तिथे नाश्ता करू शकता. तुम्ही तिथं ग्रामपंचायत किंवा लोकल ऑफिसला भेटू शकता. त्याच्यानंतर तुमच्या शाळा किंवा वॉटर सप्लायचे जे काही डेव्हलपमेंट आहे ते तुम्ही बघू शकता. 10:30 वाजता तिथे मीटिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही भोरला निघू शकता. भोरला तुम्ही इथनं 11 वाजता निघाल्यानंतर तुम्ही एक 12:30 वाजेपर्यंत 12:15 वाजेपर्यंत भोरला पोहोचू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही भोरला भेटू शकता. तिथं तुम्ही ऍग्रिकल्चर, इरिगेशन, हेल्थ साठीची कामं बघू शकता. त्याच्यानंतर तुम्ही 5-6 वाजेपर्यंत परत येऊ शकता. तुम्ही जर तसं डिटेल ह्याला द्याल, त्याच्यामध्ये कुठं कुठं भेटायचं, काय काय करायचं याचं सगळं टाइम टेबल हे तुम्हाला भेटून देतं, की 2-2.5 तास हे मुळशीच्या व्हिजिटसाठी, 2-2.5 तास हे भोरच्या व्हिजिटसाठी आणि 3.5 तास हे ट्रॅव्हलिंगसाठी. अशा पद्धतीने 12 तासाचं टाइम टेबल तुम्हाला बनवून मिळालेलं आहे, जे की AI वापरल्यामुळं एक थोड्या प्रमाणामध्ये 80-90% बरोबर असू शकतं, 10-20% चुकू शकतं. पण काहीच माहित नसण्यापेक्षा काहीतरी माहिती असणं हे खूप काळाची गरज आहे. आणि जसं की आता क्रिएट अ डिझाईन फॉर शाफ्ट ऑफ मारुती 800 कार ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर. ओके. आता मेकॅनिकल इंजिनियर असल्यानंतर सुद्धा त्याला मारुती 800ची कारची डिझाईन कशी असते हे समजत नाही. पण हे जर आपण चॅट जीपीटीला विचारलं तर चॅट जीपीटी आपल्याला त्या डिझाईनसाठी जे लागतं टेक्निकल स्पेसिफिकेशन ते सुद्धा क्रिएट करून देऊ शकतं. जेणेकरून आज आपण इलेक्ट्रॉनिक किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये एखादं सर्किट आपल्याला कसं असेल किंवा एखादी डिझाईन आपल्याला कशी असेल, तर छोटासा प्रश्न विचारून हे आपल्याला काम करून देत आहे. याचा अर्थ असा की ह्याच्याकडं बऱ्यापैकी नॉलेज बेस आहेत. ह्याच्याकडं सगळं पुस्तकं किंवा ह्याच्याकडे ऑलरेडी सगळा डेटा आहे आणि या डेटावरती तुम्हाला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला जे दिसतंय याच्यामध्ये की तुम्ही आता बघताय की ही मारुती 800च्या शाफ्टची डिझाईन यांनी करून दिलेली आहे आणि ह्या डिझाईन मध्ये तुम्ही त्याचं गिअर बॉक्स इनपुट शाफ्ट मारुती 800 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ह्याची डिझाईन कशी असते हे सगळं ह्याचं स्पेसिफिकेशन काय हे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. विथ कास्ट ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की जे की आपल्या इंजिनियरला जर करायला सांगितलं असतं तर आपला इंजिनियर मला मारुती 800 माहित नाही आणि मी हे कसं करू आणि मला तुम्ही काहीतरी दाखवा आणि एखादी फिजिकल वस्तू जरी आपण त्याला दाखवली असती तरी त्याला टेक्निकल गोष्टी करत असताना त्याला एवढे एवढे प्रॉब्लेम आले असते. अशा पद्धतीने सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला मिळत असतील तर आपण कसं एक्सप्लेन करू शकतो. एक्सप्लेन द कार इलेक्ट्रिक वायरिंग डिझाईन. तर काही कारणाने समजा तुमच्या कारमधली काही लाईट चालत नसेल किंवा काय चालत नसेल तर तरी सुद्धा तुम्ही जर त्याला विचारलं की मला वायरिंगची डिझाईन काय ते समजून सांग, तर त्या केसमध्ये ते तुम्हाला तसे सुद्धा सुद्धा डिझाईन सांगू शकतं. म्हणजे विषय असा आहे की तुम्हाला आता AI वापरून तुमची स्वतःच लाईफ एक चांगल्या लेवलला तुम्ही सेट करू शकता. संपत तुझ्या याच्यामधला व्हिडिओ बंद कर ना. व्हिडिओ चालू आहे तुझ्याकडे माझ्या मोबाईल मधल्या व्हिडिओचं बटन वरती फक्त क्लोज कर. तर त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही आपल्याला
डिझाइन पाहिजे आणि हे आता आपण इंग्लिशमध्ये लिहिलंय, पण समजा आपल्याला इंग्लिशमधलं समजत नाही, तर त्या केसमध्ये आपण कुठलीही गोष्ट मराठीमध्ये सुद्धा करू शकतो. जसं आता आपण एक काम करूया, एखादा प्रॉम्प्ट लिहूया, की आपल्याला ह्याच्यामध्ये काम करत असताना तुम्हाला अ, खूप खूप वेळा असं वाटतं, की अ, जगामध्ये भरपूर भरपूर गोष्टी कॉम्प्लेक्स आहेत. पण कॉम्प्लेक्स गोष्टीला सिंपल करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी आलेली आहे. ह्या टेक्नॉलॉजी किंवा एआय तंत्रज्ञानामुळं आपल्याला आपल्यापेक्षाही हुशार लोकांची जागा घेता येऊ शकते आणि हुशार लोकांना आम्ही खूप हुशार आहे किंवा आम्ही खूप नॉलेजेबल आहे, असं म्हणण्याचं काहीच कारण नाही राहिलेलं आता. या सगळ्या गोष्टींसाठी जे काही डिझाईन्स आहेत आतमध्ये, कसं कुठल्या हेडलॅम्प तुमची लाईक लाईक कुठल्या ह्याच्यामधली पार्किंग लाईट आणि कुठल्या ह्याच्यामध्ये कुठलं कसं सर्किट असतं, याचं एक प्रॉपर एक्झाम्पल ह्यांनी इथं सेट करून दिलेलं आहे, की जे तुम्हाला किंवा कुठल्याही विद्यार्थ्याला शिकण्यासाठी किंवा कुठल्याही एखाद्या सर्व्हिस सेंटरच्या माणसाला शिकण्यासाठी सोप्या पद्धतीने जाऊ शकता आणि वायरिंग कशा पद्धतीने गाडीमध्ये फिरवलेली आहे, गाडीचं वायरिंग कुठं असतं, हे सुद्धा तुम्हाला ह्या डिझाईन मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. आता जर समजा आता आपण जो काही कार्यक्रम तयार केलेला आहे, की जसं की आता आपण या 5 दिवसामध्ये हा अजित प्रवास नावाचा एक कार्यक्रम तयार केलेला आहे. तर ह्या प्रवासातली ही जी काही आपलं टेक्स्ट आहे आणि ह्या सगळ्या टेक्स्टला वापर करून, ठीक आहे, ह्या सगळ्या टेक्स्टचा वापर करून जर समजा आपल्याला एखादी पोएम बनवायची असेल, तर आपण ह्याच्यामध्ये लिहू शकतो, की क्रिएट अ पोएम ऑर सॉन्ग विथ लिरिक्स फ्रॉम दीज वर्ड्स. तर त्या केसमध्ये आपण हे टाकलेल्या ह्याच्यावरती ते एक चांगल्या प्रकारचं दादांना समर्पित गाणं सुद्धा बनवून देऊ शकतात. आणि ज्याचा वापर केल्यामुळं आता तुम्हाला जर उद्देशाला एखादं पोएम व्हायचं असेल किंवा स्कूलमध्ये एखादं गाणं तयार करायचं असेल, तर ऑटोमॅटिकली हे जे काही एल-एल-एम्स किंवा हे जे काय इंटरनल स्ट्रक्चर आहे याचं, हे ऑटोमॅटिकली हे सगळं करून देते आपल्याला. तर चॅट जीपीटीचा वापर केल्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमची बरीचशी कामं सोपी होत चाललेली आहेत आणि जी तुम्ही तुमच्या एज्युकेशन सेक्टरसाठी सुद्धा वापरू शकता. आणि याच्याचमध्ये आता असं आहे की अ, ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून असं करता येईल की तुम्हाला खूप चांगल्या सुविधा किंवा तुम्हाला जर काय हे करायचं असेल, तर तुम्ही कशा पद्धतीने हे करू शकता. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर काम करताना आता हे अनालिसिस चालू आहे, याचं अनालिसिस चालू झाल्यानंतर ह्याचा एक रिझल्ट जनरेट होईल. मे बी इंटरनेट जरा डाऊन झालेलं. ठीक आहे. तर आपण आता स्क्रीन जे शेअर केली, मी परत स्क्रीन शेअर करतो. तर आपण मागच्या वेळेस काम करत असताना आपण त्याला विचारलं होतं की तुम्ही मला एक पोएम लिहून द्या. तर ही पोएम साठी आपण हा प्रॉम्प्ट टाकला होता आणि काही कारणाने इथं तो प्रॉम्प्ट आपला गेलेला आहे याच्यामधला. तर याला हे जे आपण टाकलं होतं ते आपल्याला याच्याकडनं एक कविता बनवून पाहिजे, जे की आपलं झालं नाही. परत आपण एक काम करूया, याला कॉपी करूया आणि परत हे खालच्या ह्याच्यामध्ये पेस्ट करूया. कधी कधी इंटरनेट बंद पडलं किंवा काहीतरी झालं तरी तुमचं काम याच्यातनं सोपं होतं. आणि आता बऱ्याचशा कंपन्यांना हे सगळं अवेलेबल झाल्यामुळं खूप हाय स्पीडनी कंपन्या इनोव्हेशन, रिसर्च करतायत. त्यांची स्पीड वाढवतायत. त्याच्यामुळं जी कामं करण्यासाठी त्यांना 10 लोकं लागायची, त्याच्यानुसार एका माणसामध्ये सुद्धा हे काम केलं जाऊ शकतं. पण त्या माणसाकडं तसं कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्याच्याकडे तसं डेडिकेशन असलं पाहिजे.
आणि अशी एआयची भरपूर अशी टूल्स मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत, की आज आपण आता हे एक पोएम किंवा लिरिक्स बनवण्यासाठीचं टूल वापरलंय. आपण ह्याच टूलचा वापर करून एक असं हे जे ओव्हरऑल इलेक्ट्रिकलचं सेटअप तयार करून बघितलेलं आहे, की कसं काम असते. ती बॅटरी असते, त्याच्यामध्ये एक फ्यूज असतो, त्याच्यामध्ये एक फ्यूज बॉक्स असतो आणि मग इग्निशन साठीचा स्टार्टर असतो, अल्टरनेटर असतो, बॅटरी चार्जिंग पॉईंट असतो, त्याच्यामध्ये लाईट असतात, हेडलॅम्प असतात, टेल लॅम्प असतात, हॉर्न असतो, रिले असतो, हॉर्न असतो, ॲक्सेसरीज असतात, वायपर असतो, फॅन असतो. तर एवढी सगळी डिव्हाइसेस एका सेटअपमध्ये एखाद्या तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये येतात, की जे सांगण्यासाठी सुद्धा जरी मला माहीत नसेल काही, तरी सुद्धा मला त्याच्यातनं समजू शकतं, की एक्झॅक्टली हा सेटअप कशा पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे. याच्यासाठी काय-काय गोष्टी लागतात. तर आता हे जसं तुम्ही बघताय, की थोडासा ChatGPTला सुद्धा एखादं काम करत असताना वेळ लागतो. जसं की आपल्याला सुद्धा विचार करताना वेळ लागतो. तर हा वेळ जरी लागत असला तरी तुम्ही आज तुमच्याकडे कुठलंही काही डॉक्युमेंट जरी असेल, एखादं फायनान्शियल ते जरी तुम्ही इथं अपलोड केलं आणि त्याला जरी सांगितलं, की मला ह्याच्या प्रश्नांची उत्तर शोधून दे. ते सुद्धा तुम्हाला उत्तरं शोधून शोधून देऊ शकतं. तुमचा स्वतःचा रिझ्यूम तुम्ही ह्याच्यामध्ये जर अपलोड केला आणि तुम्ही त्यांना सांगितलं, की माझा रिझ्यूमला ATS फ्रेंडली किंवा जॉब मिळण्यासाठी याच्यामध्ये अजून काय-काय चेंजेस करावे लागतील, ते जर ह्याच्यामध्ये टाकून दिले, तरी सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं बेनिफिट मिळू शकतो. आणि आज म्हणजे तुमच्या कुठल्याही कामासाठी तुम्ही एआय चांगल्या पद्धतीने वापरू शकता. आणि याच बरोबर जे काही टेक्निकल एक्सपेरिमेंट आहेत, तो करण्यासाठी जर तुम्हाला हे टूल मिळालं, तर तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यातनं तुमचं कामाचं स्पीड वाढवता येऊ शकतं. आत्ता आपण जे काय त्याचा जो काही डेमो बघितलाय, तर यासारखीच नोटबुक LLM किंवा अजून काही ऑनलाईन ब्राउझरमध्ये सर्च केलं तर तुम्हाला फ्री टूल मिळतील. ते तुम्ही वापरू शकता. आता आपण परत हे जनरेट होईस्तोपर्यंत आपलं जे काही प्रेझेंटेशन आहे त्याच्याकडे जाऊया, की काय चालू आहे. तर एआय माणसाची जागा घेणार नाही. जे लोक एआयचा प्रभावीपणे वापर करायला शिकतील, ते इतरांची जागा घेतील. आजचे व्यावसायिक कौशल्य, तंत्रज्ञान हे केवळ साधत नाही, तर ते एक धोरणात्मक भागीदार आहे. त्याच्यामुळं तुमचा भागीदार किंवा तुमचा को-पायलट जर एआय असेल, तर तुमचे काम सोपं होणार आहे. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये बऱ्यापैकी वापरायला शिका. तुमच्यासाठी जे काही प्रश्न पडतील, ते तुम्ही समजून घ्या. तुमच्या कागदावरती त्याच्या नोट्स काढून ह्याच्यामध्ये रिस्क काय आहे, ह्याच्यामध्ये सिक्युरिटीचा प्रॉब्लेम कुठे आहे, त्याच्यामध्ये काय काय होऊ शकते हे तुम्ही एका लेवलला समजून घ्या. तर त्याच्यामध्ये हे होणार आहे. तर आता एआयची जी उत्क्रांती झालेली आहे, ती नियमानुसार निर्मितीकडे चाललेली आहे. तर पूर्वीच्या काळामध्ये आपण रूल बेस म्हणजे तुमच्याकडे जर एवढा बॅलन्स असेल, तर तुमच्या अकाउंटला आम्ही एवढं व्याज देऊ किंवा मिनिमम बॅलन्स एवढा नसेल, तर तुमच्या ह्याच्यावरती एवढा आम्ही चार्ज लावू. असं आपण अ, नियम ठेवायचो. जर तापमान वाढले तर अलार्म वाजवा. हे एक सेटअप होतं. पण आता ऑटोमॅटिकली जे काही सेन्सर आलेले आहेत, ते सेन्सर मशीन लर्निंग मधून जर काय तुमच्या कंपनीमध्ये जर काही इश्यू चालले असतील किंवा टेम्परेचर वाढले असेल, तर ऑटोमॅटिक ते त्याच्यामधनं अलार्म वाजवतायत, मोटर चालू करतायत. तर अशा लेव्हलची कामं मशीन लर्निंगने ऑटोमॅटिक चालू आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमुळं की जसं कंपनीमध्ये कॅमेऱ्यातनं आल्याच लोकांचं फेशियल रेकग्निशन होत आहे. तुम्हाला कुठेही जाऊन स्वतःचं थंब इम्प्रेशन द्यायची गरज नाही. ड्रायव्हरलेस कार आता विदाऊट ड्रायव्हर सुद्धा रोडवरती चालतात. कारण त्यांच्याकडे गुगल मॅप आहे. त्यांच्याकडे समोरच्या कॅमेऱ्यातनं, बॅक एंड कॅमेऱ्यातनं सगळं काही दिसतंय. त्याच्यानुसार आता जसं आपण बघितलं, की जनरेटिव्ह एआय वापरून आपण स्वतःचा मजकूर तयार केला, आपण इमेज तयार केली किंवा फोटो तयार केला. या लेव्हलची कामं करण्यासाठी जी काही पहिली वेळ लागायचा, तो सगळा वेळ ऑटोमॅटिकली आता कमी झालेला आहे. त्याच्यामुळं इथनं पुढं एजंटिक एआय नावाचा वापर करून कंपन्या सुद्धा तुमचं त्यांचे सगळे निर्णय घेताना एक त्यांचा पार्टनर म्हणून त्याच्याकडे बघतील. आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे पार्टनर जे एआय जनरेटिव्ह टूल आहेत, ते तुम्ही वापरायला शिका आणि त्याच्यातनं तुमचं काम सोपं करून घ्या. त्याच्यानंतर आज आज आपण आता बघितलं, की आपल्याला जे काही काम करायचं होतं, की एआयचं काय-काय करता येतं, की एआय वापरून आपल्याला इमेजेस किंवा प्रतिमा, डिझाइन आणि मार्केटिंगसाठी लागणारे ब्राउचर हे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. तुम्ही तुमच्याकडे जे काही तुमचे मोबाईल नंबर, फोन नंबर, तुमचा स्वतःचा फोटो
जर ChatGPTला दिला आणि त्याला सांगितलं की माझा फोटो वापरून माझी एक चांगलं व्हिजिटिंग कार्ड बनवून दे, तर ते सुद्धा ChatGPT तुमचा बनवून देऊ शकतो. आता आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर असल्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या कोडिंग लँग्वेज वापरावे लागतात आणि एक काळ असा होता की कोडिंग लँग्वेज शिकण्यासाठी 6-6 महिने लागायचे. आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही जगामधले कुठलीही कोडिंग लँग्वेजचा कोड ChatGPTने 2-2, 3-3 मिनिटांमध्ये तयार करू शकता आणि तुम्हाला जे काही सॉफ्टवेअर बनवायचे ते सॉफ्टवेअरची जर रिक्वायरमेंट दिली तर ऑटोमॅटिक सगळा सॉफ्टवेअरचा कोड तयार होतो. त्याच्यामुळं फक्त तुम्ही तिथं की एक डिबगर म्हणून किंवा तुम्ही तिथं एक अ, कामगार म्हणून काम करायचंय. बाकी सगळ्या टेक्निकल किंवा खूप कॉम्प्लेक्स लेव्हलच्या गोष्टी सुद्धा ह्यानी जनरेट करून मिळतील. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर काही डेटा असेल तर त्याचं सुद्धा विश्लेषण म्हणजे डेटा एनालिसिस हे ChatGPT करून देतंय. म्हणजे आता तुमच्याकडे एखादं अ, अ, ह्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये जर समजा काय तुमचं अ, अ, एखादं समजा एखादी फाईल असेल तुमच्याकडे आणि त्या फाईलविषयी तुम्हाला बोलायचं असेल किंवा तुमच्या फाईलविषयी तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल, ते सुद्धा तुम्हाला ह्याच्यातनं करून देऊ शकतं. जसं की आता आपण ह्याच्यामध्ये ChatGPT मध्ये हे हँग झालेलं आहे आपलं. तर कधी-कधी ChatGPT सुद्धा काम काम करत असताना त्याच्यामध्ये कधी-कधी थोडासा वेळ लागतो किंवा कधी-कधी आपण एक काम करू शकतो की ChatGPT मध्ये एक नवीन प्रॉम्प्ट वापरूया आणि आपण जे कॉपी केलं होतं ते इथं टाकूया. तर ह्याच्यामध्ये अं, ते एक लेवलला आपल्याला हे करून देईल की ही जी काय आहे की अजित प्रवास नव्या प्रकाशाचा पहाटेचा प्रकाश, ज्ञानाची वाट, स्वप्नांचा विकास, लोकांकडून शिकूया, लोकांसाठी जगूया, स्वतःच्या आयुष्यात नवी दिशा देऊयात, 7 दिवसाची सवय, 7 वर्षांची दिशा, उद्या महाराष्ट्र घडवू, नवी आशा, अजित प्रवास, प्रेरणाचा हा प्रवास, कर्तृत्वाच्या वाटेवर उधळू दे श्वास. तुम त्याच्यानंतर आहे की दूरदृष्टी, ध्येय मोठं, विचार उंच, स्वप्नांना देवी नवी कंच, दूरदृष्टीने चालू पुढे, यश उभं राहील आपल्या पुढे, नेतृत्वाची शिकवण घेऊ, नव्या वाटा धैर्याने नेऊ, आजचा निर्धार उद्याचं यश, जीवन होईल उज्ज्वल विशेष. संधी आणि कौशल्य, समस्या नाहीत अडथळे, संधीचे ते नवे दिवे, कौशल्याची करूया शिदोरी, यशाची लिहूया नवी कहाणी, शिकू प्रत्येक अनुभवातून, बहरू नव्या आत्मविश्वासातून, ज्ञानाची ही अमूल्य भेट, उद्याच भविष्य होईल नेट, अर्थ आणि तंत्रज्ञान, आर्थिक साक्षरतेची साथ, समृद्धीची खुली वाट, AI आणि डिजिटलच्या युगात उंच भरारी घेऊ जगात, तंत्रज्ञानाचा योग्य वापर भविष्य घडवू सुंदर साकार, ज्ञान आणि कृती याचा मेळ, यशस्वी होईल प्रत्येक खेळ, नेतृत्व आणि समाज, नेतृत्वाची मशाल हाती, टीमवर्कची जोड सोबती, नेटवर्किंगने वाढवू शकती, सेवाभावी वृत्ती ठेवू, कर्तृत्व सातत्य सेवाभाव हाच यशाचा खरा डाव, स्वतः घडू समाज घडवू विकसित भारत करू, युवा सारे पालक उद्योजक व्यवसाय न्यारे एकत्र येऊन येण्यासाठी भविष्य घडवू भारतासाठी. गुगल मीट वरती भेटू सकाळी 6 वाजता जोडू फक्त 30 मिनिटाचा प्रवास आयुष्यभराचा होईल प्रकाश. 7 दिवसाची ही प्रेरणा 7 वर्षांनी हो साधना, लोकांकडून शिकूया लोकांसाठी जगूया, लोक प्रवासातून अजित प्रवासातून भविष्य घडवूया, अजित प्रवास नव्या पहाटेचा प्रकाश, 7 दिवस 7 विषय आणि 7 वर्षाची दिशा आयुष्यभराचा प्रभाव. अशा पद्धतीने यांनी आपल्याला कविता करून दिलेली आहे. आणि जर समजा आपल्याकडे एखादी फाईल असेल इथं, समजा एखादी टेक्निकल फाईल आपल्याकडे असेल आणि ज्या फाईलनुसार सुद्धा आपल्याला काय अनालिसिस करायचं असेल, जसं की आता आपण याच्यामध्ये हे कार्यक्रम करत असताना मागच्या वेळेमध्ये आपण एक सर्टिफिकेट सुद्धा बनवून घेतलं होतं फोटोचं. तर व्हॉट इज मिसिंग इन दिस सर्टिफिकेट, असं समजलं की आता समजा आता तुम्ही सगळेजण हा अजित प्रवास नावाचा कोर्स करताय, तर अजित प्रवास कोर्स करत असताना फक्त एक दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहिली म्हणजे नाही, तर आपण लोकांकडून शिकून लोकांसाठी नियोजन करायचंय आणि हे करत असताना दूरदृष्टी, संधी, कौशल्य, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, नेतृत्व आणि समाजासाठी योगदान. तर आज आपण
तंत्रज्ञान कसं वापरायचं याच्याविषयी बऱ्यापैकी सोप्या शब्दांमध्ये 1-2-3 मिनिटं अभ्यास केलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण जी लोक हे कार्यक्रम अटेंड करतायत त्यांच्यासाठी आपण एक सर्टिफिकेट देणार आहे. म्हणजे हे सर्टिफिकेट जर डिझाईन करायचं असतं तर त्याला किती वेळ लागला असता. आणि ह्या सर्टिफिकेट सारखंच आपण जे काही आपलं पोर्टल आहे त्या पोर्टलवरनं सुद्धा अशा प्रकारचं सर्टिफिकेट जनरेट होण्यासाठी कशी टेक्निक वापरता येईल याच्याविषयी सुद्धा आपलं काम चालू आहे. म्हणजे जेणेकरून ह्याच्या पुढे सुद्धा जी लोक येतील ते हेच व्हिडिओ बघून त्यातनं बऱ्यापैकी त्यांना समजेल. तर आता आपल्या कार्यक्रमाची शेवटची 2 मिनिटं राहिलेली आहेत. तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय वाटलं की जसं की प्रगती तुम्ही आहात, संपत आहेत कार्यक्रमामध्ये, तर तुम्हाला या कार्यक्रमाविषयी कसं वाटतं किंवा तुम्ही आज जे काही शिकला त्याच्यातनं तुम्हाला काय वाटलं ते तुम्ही एका मिनिटात सांगा. संपत, ते बटनावरती क्लिक करून बोल, काय वाटलं तुला? तर माईकच्या बटनावरती क्लिक कर आणि बोल. हॅलो, येतोय का आवाज? हा, बोल बोल. येतो बोल. आज कौशल्य विकासाची आपण जी माहिती घेतली त्याबद्दल AI, 4GPT कसं वापरायचं, म्हणजे आज ह्या धावपळीच्या युगामध्ये तुमचा वेळ वाचवून जास्तीत जास्त माहिती किंवा त्या माहितीचा वापर करून कसं पुढे चालता येईल, वेळ वाचवता येईल आणि सगळी माहिती तुम्हाला मिळेल. त्याबद्दल आपण आज कौशल्य विकासमध्ये माहिती घेतली याबद्दल. चालेल. तर अशा पद्धतीने संपत मुलांना पण याचा फायदा झालेला आहे आणि या टेक्नॉलॉजीचा वापर करून सगळ्यांनाच फायदा होणार आहे. फक्त कसं आहे की खूप दिवसानंतर शिकण्याच्या ऐवजी खूप सुरुवातीला जर एखादी गोष्ट शिकायला सुरुवात केली तर आलेल्या संधीचा पूर्णपणे फायदा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. की याच्यामध्ये जसं यांनी सांगितलं की काय काय मिसिंग आहे, की जसं की याच्यामध्ये डेट टाकलेली नाहीये, एक सिग्नेचर इम्पॉर्टंट आहे की हे कुणी प्रोग्राम अरेंज केला याचा, की या प्रवासामध्ये कुणी टाकलं. जसं एखादं ऑर्गनायझेशन असेल तर सील स्टॅम्प ह्याच्यामध्ये पाहिजे, की हे सर्टिफिकेट खरंच स्टँडर्ड आहे का, याच्यासाठी QR कोड व्हॅलिडेशन पाहिजे. अशा पद्धतीने सुद्धा इन डेप्थ अनालिसिस करून दिलेलं आहे त्यांनी, की लर्निंग टुडे, लिडिंग टुमॉरो आणि सर्व्हिंग सोसायटी फॉर एव्हर. अशा पद्धतीने दादांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे त्या पद्धतीने आपण जर सगळेजण वागत राहिलो आणि दूरदृष्टी ठेवली तर सगळ्यांचाच भरभराट होणार आहे. आणि खूप न घाबरता किंवा खूप न काय हे करता आपण या टेक्नॉलॉजीचा वापर करून सगळ्यांनी आपलं करिअर, आपला व्यवसाय मोठा करायचा आहे आणि जगामध्ये एक माणूस म्हणून आनंदाने जगायचं आहे. तर आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आपला कार्यक्रम संपलेला आहे. थँक्यू. थँक्यू.